अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेमध्ये अडकू नये, कुठल्याही वाईट शक्तींसमोर गुडघे टेकू नये. म्हणून आपले महाराज आपल्याला सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला कोणतं मार्गदर्शन करत आहेत. जर तुम्ही हा पर्यायाला स्पर्श केला असेल तर स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत, जो राजासारखा विचार करतो त्याचा काळ कितीही कमकुवत असला तरी तो काळाचा पराभव करून राजाच बनतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. तुम्ही फक्त नामस्मरणात राहा. चारी दिशांनी तुमचे मार्ग खुले होतील आणि एक नवीन अध्याय लवकरच सुरू होईल, ज्यामध्ये कोणतंही दुःख नाही. आता मी तुझ्या मार्गातले सर्व काटे फुलामध्ये बदलत आहे आणि तुझ्या सर्व समस्या सोडवत आहे. आता एक अशी वेळ येईल ज्यामध्ये तुझं भविष्य उज्ज्वल असेल, पण तू खऱ्या मनाने मला तुझ्या सुखादुःखाचा साथीदार मान. थोडा संयम ठेवून बघ, त्यानंतर तू एक राजेशाही जीवन जगशील. म्हणून येणारा काळ खूप सुंदर आहे, फक्त तुला आता त्याच्याकडे जायचं आहे. आजपासून चिंतामुक्त हो. तू माझं मन जिंकलं आहेस. उद्या सकाळी तुला आनंदाची बातमी दिली जाईल. लक्षात घे बाळा, विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर जीवन संपतं आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला की मोठी मोठी नाती संपतात. जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्यापेक्षा बाळगू नको. जे मिळते त्यामध्ये समाधानी राहा आणि ते सांभाळण्याचा प्रयत्न कर. ज्याच्या मुखात स्वामींचं नाम आहे त्याला तळहातावरचं भविष्य पाहण्याची गरज नाही, कारण त्याचं भविष्य स्वतः स्वामी लिहितात. बाळा, ज्याप्रमाणे तू मेहनत करत आहेस त्या तुलनेत तुझं स्वप्न तर खूप छोटं आहे. तुला जे वाटतं त्यापेक्षा कितीतरी जास्त मिळणार आहे. ज्या गोष्टीला सध्या तू व्यर्थ समजत आहेस तीच गोष्ट तुझ्या जीवनाचा अर्थ बदलणार आहे. जर माझ्या समोर आल्यानंतर तुझ्या डोळ्यात अश्रू येत असतील तर समजून जा, तुझा काळ बदलणार आहे. तुझी प्रार्थना आमच्यापर्यंत पोचली आहे. सध्या परिस्थिती तुझी परीक्षा पाहत आहे. तू फक्त टिकून राहा. तुझ्या वाटेला दररोज संघर्ष आहे, म्हणजे नक्कीच तुझ्यात काहीतरी खास आहे. रडू आलं तर रड, पण लढ तुझ्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी, तुझ्यातल्या तुलाच जपण्यासाठी. आपली चूक नसताना आपल्याला झालेला त्रास हे आपलं प्रारब्ध असतं. ज्या कामाचा विचार तू इतक्या दिवसापासून करत होतास ते काम लवकरच पूर्ण होणार आहे. तू जो संयम ठेवलास त्याचा प्रत्येक क्षण आता सार्थकी लागणार आहे. आम्ही तुला तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देऊ. मला माहीत आहे की तू एक निष्पाप व्यक्ती आहेस. तू जे काही गमावलं आहेस ते तुला परत मिळणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन. आम्ही तुझ्या मदतीला आलो आहोत. आता चिंता सोड आणि चिंतन करायला सुरुवात कर. लवकरच ती वेळ येणार आहे जेव्हा तू म्हणशील, मी तर खूप कमी मागितलं होतं स्वामी, तर तुम्ही दुपटीनं दिलं आहे. तुझी वेळ इतकी जोरदार येईल की लोक फक्त आता पाहत राहतील. आजपासून तुझ्या सर्व समस्या दूर होतील, हे माझं वचन आहे. मला एक गोष्ट सांग, हे सत्य नाही का? ज्या दिवसापासून तू मला तुझा म्हणून स्वीकारलंयस तुझ्या समस्या हळूहळू संपत नाही आहेत का? मग तू का म्हणत आहेस की मी तुझ्या सोबत नाही? पुढच्या सोमवारपर्यंत तू काळजी करशील, त्यानंतर तू आनंदाने जीवन जगशील. एकच गोष्ट लक्षात ठेव, जर तुझं नातं वरच्यासोबत घट्ट असेल तर या पृथ्वीवरील लोक तुझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. तू फक्त मनाच्या खोलीत देवाचं चित्र लाव, मग सगळे निर्णय तुझ्या बाजूने होतील. बाळा, आजपासूनच तुझे स्वामी तुझ्या सोबत आहेत. तू पण माझा हात धरला आहेस. आता मला तुझे स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही आणि तू सर्वांचं भलं केलंस, भुकेल्यांना जेवण दिलंस, हे कर, हीच माझी सेवा आहे.
तुझ्या चेहऱ्यावरलं हास्य पुन्हा परत देण्याची वेळ आता आली आहे. प्रत्येकाला वाटतं की तू सुखी आहेस, पण तू आतमधून किती तुटलेला आहेस हे फक्त मला माहीत आहे. तू किती कष्ट करतोयस हे मी पाहतोय. लवकरच सर्व काही ठीक होईल. प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐक, म्हणजे तुला तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. लक्षात घ्या, शैतान नेहमी रिकाम्या घरात आणि रिकाम्या मनात राहतो. म्हणून स्वतःला तुमच्या कामात व्यस्त ठेवा आणि भगवंताचं नामस्मरण करा. प्रार्थना आणि संयमाने सर्व काही बदलता येतं. तुझी वेळ लवकरच बदलेल आणि आम्ही सांगतोय ना, तुला यश मिळेल, तर विश्वासही ठेव. लक्षात घे, एकदा का निर्णय चुकला की माणसाचं पूर्ण आयुष्य चुकतं. म्हणून की काय मोठे लोक नेहमी सांगतात, एकदा निर्णय घेताना 100 वेळा विचार करा, नाहीतर आयुष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. हे विश्व तुमच्या जीवनात काहीतरी मोठा बदल करण्यासाठी तयारी करत आहे, कारण हे सामान्य परिवर्तन नाही. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि विश्वासाने आभार मानाल की तुम्ही जे मागितलं त्यापेक्षा तुम्हाला खूप जास्त स्वामींनी दिलं आहे. तुझे वाईट दिवस आज संपतील आणि आजपासूनच तुझा चांगला काळ सुरू होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात घ्या, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत, भक्ती तर सर्वच करतात, परंतु भक्ती प्रल्हादासारखी किंवा मीराबाईसारखी स्वतःला संपूर्ण समर्पित भावाने भक्ती जो झोकून देतो त्यांना मी साक्षात दर्शन द्यायला अजूनही येतो. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका. स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा. काही गोष्टी जेव्हा आपल्या हातात नसतात तेव्हा त्या नशिबावर नाही तर आपल्या स्वामींवर सोडू द्या. एक वेळेस नशीब साथ सोडेल, पण स्वामी नाही. कारण बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कोठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असता स्वामी पाठीशी ठाम. तू फक्त समर्पणाने पुढे चल, निष्ठेने कार्य कर, श्रद्धा व भक्तीवर विश्वास ठेव, यश नक्की मिळेल. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. लक्षात घ्या, स्वामी साक्षात कल्पवृक्ष आहेत. आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून आपल्याला चिंता देतात. आपण जर त्यांच्याकडे नामस्मरण करता करता आनंद मागितला तर ते आपल्याला आनंदसुद्धा देतात. अपयशाची भीती बाळगू नका, कारण अपयश ही यशापर्यंत घेऊन जाणारी एक पायरी आहे. भूतकाळाकडील चुकांवर लक्ष देऊ नका, तर त्यांच्याकडून शिकून पुढे जा. दुसऱ्यांचं ऐका, पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. आजपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तू चमत्कार झालेला अनुभवला आहे. आम्ही आमचं अस्तित्व नेहमी तुला दाखवलं आहे, पण तू नेहमीच शंका घेतोस, ते पण लहान लहान गोष्टीवरून. अगं, तुझा बाप तुझ्यासोबत असताना काळजी कशाला करतेस? सर्व काही आमच्यावर सोडून दे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यात येणारे येतील, जाणारे जातील, शेवटपर्यंत मी तुझ्या सोबत असेन. आणि आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे येणारे सुख आपल्यावर रुसून निघून जात असतं. तुला जे मिळतं आहे ते सहज आम्ही देणार, ते मिळवण्यासाठी मुळीच धडपड करू नकोस. आणि सावर आता स्वतःला, लवकरच एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे. आयुष्य सुंदर आहे, नीट पाहण्याची गरज आहे. तुमचं भविष्य आधीच लिहिलं गेलेलं आहे. संयम ठेवा, दत्त सदा सहाय्य. बाळा, तुझं वाईट चितणारे खूप आहेत, पण तुझं प्रचंड भलं आणि चांगलं करणारे स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात घ्या, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वयंभक्त प्रारब्ध खडवी ही माई.